उस्मानाबादमधल्या तुळजापूर भवानी मातेच्या मंदिरात सध्या उत्सवाची लगबग सुरू आहे। शारदीय नवरात्रोत्सवाला 1 ऑक्टोबरपासून सुरुवात होतीये। यानिमित्त अनेक भाविक देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह इतर राज्यातूनही येतात। या गर्दीचा विचार करता तुळजाभवानी मंदिर, पोलीस प्रशासन तसंच नगर परिषदेमार्फत सोयी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत। गर्दीवर नियंत्रणासाठी बॅरिकेडिंगही पूर्ण झालंय। जिल्हा प्रशासनानं परिसर पूर्णपणे स्वच्छ केलाय। परिसरातले व्यापारीही सज्ज झालेत। आम्ही बंदोबस्त प्लॅन, लॉस्ट अँड फाउंड, मे आय हेल्प यू या प्रकारच्या सुविधा या मंदिर प्रशासन आणि पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून आपण सुरू केलेल्या आहेत। हेल्थ विभागाच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी ॲम्ब्युलन्सेस, उस्मानाबाद कडून येणारा रोड, लातूर कडून येणारा रोड आणि नॅशनल हायवे 9 आणि 211 यावर फिरते पथक हेल्थचे हे आपण ठेवणार आहे। डिझास्टर मॅनेजमेंटचं संपूर्ण युनिट 150 लोकांचं आपण एक कार्यरत करतो आहे। त्याचं ऑलरेडी काल ट्रेनिंग झालेलं आहे। मोठे पार्किंग्स हे आपण उस्मानाबाद रोडवर, खाली सोलापूर रोडवर हे उभारलेले आहेत। सर्व रस्त्याचे काम वगैरे झालेले आहेत, बॅरिकेड मारलेले आहेत आणि स्वच्छता काम वगैरे झालेलं आहे। मंदिराच्या समोर बॅरिकेड मारलेले आहेत आणि पुजाऱ्या व्यापाऱ्यांचे सर्व दुकाने वगैरे हळदी कुंकाच्या याच्यानं, माळपरडी, पोत वगैरे याच्यानं सजलेले आपल्याला पाहायला मिळतील। सुरक्षेसाठी विशेष पथकही तैनात करण्यात आली आहेत। पोलिसांच्या बॉम्ब शोधक आणि श्वान पथकाच्या साह्याने संपूर्ण परिसर पिंजून काढला जाणार आहे। कडक तपासणी अंतीच भक्तांना मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे। एकंदरीतच कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने अनेक महत्त्वाची पावलं प्रशासनामार्फत उचलण्यात आली आहे। या महोत्सवानिमित्त राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर, देश ह्या राज्यामधून सुद्धा मोठ्या प्रमाणावर भाविकांची तिथे गर्दी होत असते। त्या अनुषंगानं उस्मानाबाद जिल्हा पोलीस प्रशासनाने 2000 कर्मचाऱ्यांची बाहेरून मागणी केली आहे। त्यासोबतच 600 पुरुष होमगार्ड आणि जवळपास 100 महिला होमगार्ड ह्या सुद्धा आपल्याला उपलब्ध होणार आहे। गेल्या 2 वर्षाच्या तुलनेत यंदा सर्वत्र पाऊस चांगला झाला। त्यामुळे देवीच्या दर्शनासाठी भाविकांची संख्या वाढण्याचा अंदाज आहे। त्यामुळे भाविकांच्या सुरक्षेची मोठी जबाबदारी प्रशासकीय यंत्रणेवर राहणार आहे। महेश पोद्दारसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, उस्मानाबाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।